लड़ेंगे लड़ेंगे। संविधान हातात घोषणांनी दणाणले चांदूर रेल्वे. राजीनाम्यानंतर जल्लोष. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील जुन्या मोटार स्टँड परिसरात कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने शनिवारी सायंकाळी जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली. असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात भारतीय संविधानाची प्रत घेऊन संविधान आणि लोकशाही मार्गाने लढा देण्याचा संदेश दिला. या आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीच्या युवा विद्यार्थ्यांसह आम आदमी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या कार्यकर्त्यांनीही सहभाग नोंदविला. पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ चांदूर रेल्वे शहरात कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन सुद्धा करण्यात आले होते. आज सर्वप्रथम मी भारतातल्या तमाम सर्व युवकांना अभिनंदन करतो की या देशात गेल्या काही वर्षापासून तानाशाही, हुकुमशाही अशा पद्धतीचं सत्तेचा माज आपण बघत आलो होतो. पण या सत्तेचा माज आपल्या देशातील युवकांनी एकत्र येऊन हा लढा उभा केला. 22 विद्यार्थी आत्महत्या झाल्या त्या नीट परीक्षेच्या गोंधळामुळे. तर 22 विद्यार्थ्यांचा जे अव्यवस्थेमुळे आत्महत्या झाल्या त्याची जबाबदारी स्वीकारणं या सरकारचं काम होतं. आणि एक छोटीशी मागणी होती की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पण सत्तेचा माज इतका चढला होता या हुकुमशाह तानाशाहाला की ते ऐकायला तयार नव्हते. मात्र CGPच्या माध्यमातून अभिजित दिपके यांच्या टीमकडून आणि पूर्ण भारतभर त्यांनी या एकवटला. सगळं देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि या एकतेचा विजय म्हणून आज नीट परीक्षेचा गोंधळही दूर होईल. आणि आज धर्मेंद्र प्रधानचा हा राजीनामा झाला आहे. हा एक खूप मोठा विजय. आपल्या इथल्या तरुणाईंनी जो संदेश दिला की सत्तेचा माज हा चालणार नाही, हुकुमशाह पद्धतीने राजवट करणं हे चालणार नाही, त्याचा एक जो रोष होता तो रोष या निमित्ताने व्यक्त केला आहे. यानंतर सरकारनं या माध्यमातून धडा शिकायला पाहिजे की कोणतीही भूमिका करताना आपण ज्या पद्धतीचं वागत आहात या जनतेसोबत, कोणत्याही भूमिका आमच्यावर लादतायत तर असं चालणार नाही. आजची या देशातली जनता आता जागृत झालेली आहे. तमाम युवकांनी तर भाग घेतलाच होता, पण मी तमाम त्या बहिणींना सुद्धा नतमस्तक होतो ज्यांनी या आंदोलनात भाग घेतला. त्यांना बरंच काही भोगावं लागलं त्या आमच्या बहिणींना, पण त्या मागे हटल्या नाही. म्हणून माझ्या या माता भगिनींना सुद्धा मी नतमस्तक होतो की हे आंदोलन आपण सर्व एकजुटीनं लढलो आणि अभिनंदन करतो त्या सर्व लोकांचं.